नमस्कार मित्रांनो, तुमचं एक विचार मध्ये स्वागत आहे। आज आपण एक अशा ऐतिहासिक खास ठिकाणाला भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे बेलापूर मधील दुर्ग किल्ला। चला तर मग बघूया। या दगडांनी राजे बदलताना बघितले। 4 सत्ता, 300 वर्ष आणि एक किल्ला जो अजूनही उभा आहे। हा किल्ला तसा छोटा दिसतो पण याचा इतिहास जबरदस्त आहे। सिद्धी, पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश अशा 4 वेगवेगळ्या सत्तांनी इथे राज्य केले। आज आपण हे सगळं फिरून अनुभवणार आहोत। मित्रांनो, आम्ही 10 मिनिटं चालून फायनली आम्हाला किल्ल्यावर जाण्याचा रस्ता सापडलाय। गड चढताना मला सुरुवातीलाच एक पोस्टर दिसलंय। त्याच्यावर लिहिलंय, तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगाचं। मित्रांनो, जर तुम्ही या गडावर येत असाल तर एक शिवभक्त म्हणूनच या। जर तुम्ही असे काही चाळे करायचे असतील तर तुम्ही बाहेर जाऊनही करू शकता, कारण हा किल्ला शिवभक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे। चला तर आता बघूया अजून किती चालायचं येते। मित्रांनो, आपण किल्ल्याच्या एकदम जवळच आहोत, पण किल्ल्यावर जाण्यासाठी जो रस्ता होता तो एवढा सुंदर निसर्गरम्य होता की तुम्ही इथं याल ना, तुम्हाला खूप आवडेल। चढताना तुम्हाला ना थकवा जाणवेल ना काही, कारण प्रवेशद्वार पासून किल्ला फक्त 5 मिनिटांवर आहे। चला बघूया। हा किल्ला बांधला गेला 16व्या शतकात। जिंजिऱ्याच्या सिद्धींनी हा किल्ला बांधला होता। पनवेलच्या खाडीतून वाहतुकीचं नियंत्रण ठेवणं हाच एक उद्देश होता। या किल्ल्याचं अगोदर नाव होतं शाबाज। खरी गोष्ट सुरू होते 1737 साली। पेशवे बाजीराव पहिले यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला आणि लढाई आधी चिमाजी अप्पांनी एक नवस केला होता। किल्ला जिंकला तर जवळच्या अमृतेश्वर मंदिरात देवाला बेलाच्या पानांची माळ अर्पण करेल। किल्ला जिंकल्यावर तो नवस त्यांनी पूर्ण केला आणि त्याच बेलाच्या पानांवरून या किल्ल्याचं नाव पडलं बेलापूर। पुढे 1682 साली पोर्तुगीजांनी हा परिसर ताब्यात घेतला। इकडली तटबंदी खूप मजबूत केली आणि 55 वर्ष इथे राज्य केलं। पण इतिहास इथेच थांबत नाही। 23 जून 1817 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन चार्ल्स ग्रे यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि मराठा गड किल्ले उद्ध्वस्त करण्याच्या धोरणानुसार त्यांची अशंत तोडफोड केली। एकेकाळी इथे तैनात होत्या 180 सैनिकांच्या 4 तुकड्या आणि 2 ते 5 किलो वजनाच्या 14 तोफा। आज त्यातलं फार काही शिल्लक नाही, पण भिंतीमध्ये अजूनही तो इतिहास जाणवतो। इथे तुम्हाला सजवलेले रिस्टोर केलेले स्मारक दिसणार नाही। इथे दिसतात तुटके बुरुज, झाडांच्या मुळाने वेढलेल्या भिंती आणि एक प्रकारची जंगली। आणि खरं सांगायचं तर हाच किल्ल्याचा खरा सौंदर्य आहे। पण सगळ्यात भारी अनुभव मिळतो तो सर्वोच्च बुरुजावर पोहोचल्यावर। इथून एका बाजूला दिसते पनवेल खाडी, दुसरीकडे खारफुटीची दाट जंगल, समोर पारसी टेकड्यांची रांग आणि खाली नवी मुंबईची आधुनिक स्कायलाईन। जुना इतिहास आणि आजचा शहर दोन्ही एका फ्रेम मध्ये मावतो। तर मित्रांनो, हा होता आजचा प्रवास। बेलापूर किल्ल्यावर इतिहास, निसर्ग आणि शहर एकत्र पाहायला भेटलं। तर भेटूया पुन्हा आपण अशाच एका प्रवासात। तोपर्यंत एक विचारला फॉलो करा। कॅमेरामॅन भावेश सह मी तन्वी, एक विचार।